मी तुम्हाला युविनला डिलिव्हरी आउटकम कसं दाखवायचं आता हे दाखवणार आहे. आपण आय डी पासवर्ड टाकून युविन चालू करायचं. युविन चालू केल्यावरती आपल्या PSCचं नाव, आपल्या सब सेंटरचं नाव आणि आपण जो जन्म भरणार आहे ज्या ठिकाणचा त्याचं नाव टाकायचं. आता माझा जो जन्म मी भरणार युविनला तो सब सेंटर पडेगावचा आहे. तर इथे ना आधी रेफरन्स आय डी टाकायचा. आपण ज्यावेळेस ANC नोंदवतो त्यावेळेस आपण तिचा आधार कार्ड वगैरे मोबाईल नंबर घेतो आणि त्याच्यानंतर तिचा आय डी निघत असतो एक रेफरन्स आय डी ANC नोंदवल्यानंतर. तो रेफरन्स आय डी टाकायचा किंवा तुमच्याकडे मोबाईल नंबर, आधार कार्ड जे काही तुम्ही आय डी प्रूफ घेतलं असेल ते इथं टाकायचं आहे. साधारणतः आपण आधार कार्ड, मोबाईल नंबर हेच घेत असतो. मी तुम्हाला रेफरन्स आय डीने तिला ॲड करून दाखवते. इथं रेफरन्स आय डी टाकायचा. मी इथं रेफरन्स आय डीने न शोधता तिला मोबाईल नंबरने शोधते. तर इथं मोबाईल नंबर टाकून सर्च करायचं. सर्च केल्यावरती आपल्याला खाली ती ANC आपल्याला दिसते. इथं ही माझी ANC आरती कल्याण शिंदे दिसत आहे. तिच्या नावावर क्लिक करायचं. त्यावेळेस अशी स्क्रीन ओपन होते. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला तिचं LMP डेट, इस्टिमेट डेट ऑफ डिलिव्हरी आणि बाजूला कोपऱ्यात उजव्या साईडला अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन ओपन होईल. अशी स्क्रीन ओपन झाल्यावर आपल्याला डिलिव्हरी आउटकम दाखवायचं. त्याच्यामुळे इथं 3 नंबरच्या ऑप्शनला प्रेग्नन्सी आउटकममध्ये जायचं आहे आपल्याला. तिथं क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यावर या प्रकारची स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये सगळी माहिती भरायची आहे. इथं आहे प्लेस ऑफ डिलिव्हरी, इन्स्टिट्यूशनल, टाईप ऑफ डिलिव्हरी, नॉर्मल, डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन जर असतील तर ते कॉम्प्लिकेशन टाकायचे, नसतील तर नन म्हणायचं. त्यानंतर डेट ऑफ डिलिव्हरी टाकायची आहे 25/12/25. नंतर सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. अशा प्रकारे आपण डिलिव्हरी आउटकम दाखवलं. त्याच्यानंतर खाली लगेच एक ऑप्शन येईल न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला बाळाची माहिती भरावी लागेल. त्याच्यावर क्लिक केल्यावर न्यूबॉर्न रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर लाईव्ह बर्थ म्हणायचं. लाईव्ह बर्थ म्हटल्यावर डायरेक्ट ऑटोमॅटिक बेबी ऑफ आरती कल्याण शिंदे ANCच्या म्हणजे मदरच्या नावाने ते बाळाचं नाव इथं लगेच येईल. त्याच्यानंतर उर्वरित माहिती भरायची आहे. इथं चाइल्ड नेम बेबी ऑफ आरती कल्याण शिंदे, डेट ऑफ बर्थ आपण मागं टाकली डिलिव्हरी आउटकमची, टाईम टाकायचा इथं. अशा पद्धतीने जो टाईम असेल डिलिव्हरीचा तो टाईम टाकायचा. त्याच्यानंतर जेंडर मेल आहे की फिमेल आहे बाळ ते टाकायचे. इथं वजन टाकायचं आहे बाळाचं. इथं फादर नेम, इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बेबी क्राईड इमिजिएटली आफ्टर बर्थ, इथं येस म्हणायचं आहे. ब्रेस्ट फिडिंग स्टार्टेड विदिन 1 hour, याला पण येस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एनी विजिबल बर्थ डिफेक्ट्स याच्यामध्ये नो म्हणायचं आहे. जर बाळाला काही व्यंग नसतील तर नो म्हणायचं. त्याच्यानंतर इथं PVTG टॅगिंगचं एक ऑप्शन येईल, तिथं नो म्हणायचं. त्याच्यानंतर इथं बाळाचं लसीकरण दिलेलं आहे, व्हॅक्सिनेशन नेम. जर त्या बाळाला BCG, हेपॅटायटिस B आणि OPV 0 डोस जर दिलेला असेल तर इथं क्लिक करून त्याच्या तारखा टाकायच्या. नसेल दिल्या तर मग नाही टाकायचं, पण जर दिलेलं असेल तर आपण तिथं तारखा टाकून घेऊ. इथं परत सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. आता ही अशा प्रकारे आपली सगळी माहिती भरली गेली. इथं प्रेग्नन्सी आउटकम दाखवलं आहे आपण. त्याच्यानंतर चाइल्ड डिटेल्स आहे. अशा पद्धतीने ही आता सेव्ह झाली. बॅक केल्यावर परत आहे ना आपण ज्या आय डीने ती ANC शोधली किंवा ॲड केली त्याच्याने आपण तिला परत शोधून बघायची, तिला परत ॲड करून बघायची. इथं मी मोबाईल नंबरने आता एवढं मी ज्या ANCचं डिलिव्हरी आउटकम दाखवलं त्या ANCला इथं सर्चमध्ये शोधून बघितली मोबाईल नंबरने. त्यावेळेस आहे ना तिचं नाव पण आलं आरती कल्याण शिंदे आणि खाली लगेच बाळाची एंट्री दाखवते इथं बेबी ऑफ आरती कल्याण शिंदे. तर मी ना आधी आरती कल्याण शिंदेवर क्लिक करते. याच्यावर क्लिक केल्यावर इथं एक अपडेटचं चिन्ह येतं. अपडेटला क्लिक केल्यावर आपण आहे ना इथं लिंक चिल्ड्रन इथं जर केलं ना आपण किंवा याच्यात आहे ना न्यूबॉर्न रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन आपण बाळाचा रेफरन्स आय डी बघू शकतो. न्यूबॉर्न रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यावर अशी स्क्रीन ओपन होईल. इथं कोपऱ्यात अपडेट आणि व्ह्यू म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे. व्ह्यूवरती गेल्यावर आहे ना इथं हा बाळाचा रेफरन्स आय डी दिसणार आहे आपल्याला. इथं मी तुम्हाला ॲरोने दाखवते, हा बाळाचा रेफरन्स आय डी असणार आहे. बाळ जेव्हा 1.5 महिन्याचं पूर्ण होईल त्यावेळेस आपण जेव्हा त्याचं युविनला व्हॅक्सिन अपडेट करू त्यावेळेस हा रेफरन्स आय डी आपल्याला लागणार आहे. तो आपण नोट डाऊन करायचा
आणि ज्यावेळेस आपण लसीकरण त्या बाळाचा 1.5 महिन्याचा फर्स्ट पेंटा भरू युविनला, त्यावेळेस हा रेफरन्स टाकून आपण त्या बाळाची एंट्री करायची. अशा पद्धतीने डिलिव्हरी आउटकम दाखवायचं युविनला.